टीचर, म्हणजे त्यांची मी नातू आहे. त्यानंतर असं सांगावंसं वाटतं की चांगलं शिक्षकच इज अ ग्रेट गिफ्ट टू द country because they produce great students, and so I am very proud of you. All the teachers are doing very great job, so thank you teacher. डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी, भारतीय महिला डॉक्टर, भारतीय पहिली महिला डॉक्टर. त्या काळात मुलींचं शिक्षण कठीण होतं. त्या काळामध्ये माझे पती गोपाळराव यांनी मला खूप साथ दिली आणि मी अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं. अमेरिकेला मी पदवी प्राप्त केली, डॉक्टरी पदवी प्राप्त केली. जगात ज्या देशात माझ्यासारख्या आम्ही स्वराज्य सौदामिनी ताराबाई, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची लेक आणि छत्रपती राजाराम महाराजांचे राणी सरकार, स्वराज्यात थैमान माजवणाऱ्या त्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीतील एक लेक. स्वराज्याचा सूर्य कधी अस्तात जाऊ नये म्हणून आम्ही स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झालो. स्त्री म्हणजे चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर दिल्लीचाही दरबार उद्ध्वस्त करू शकते, आणि तो आम्ही केला. आम्ही मुघलांनाही कळायला हवे, मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगड्या घालता येतात त्याच हाताने गर्जनही छाटता येते. हर हर महादेव. तुम्ही सर्वांनी ओळखलं ना? हो, मी सावित्री, ज्योतिबांची सावली आणि तुम्हा सर्वांची माय. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नेवसे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी माझा ज्योतिबांशी विवाह झाला. लग्नानंतर माझ्या हळूहळू लक्षात आलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे तो काही सामान्य माणूस नाही आहे. ज्या काळात स्त्रियांना उंबरठा ओलांडण्यावरही बंदी होती, त्या काळात ज्योतिबांनी माझ्या हाती लेखणी दिली, मला शिकवलं आणि शिकवायला लावलं. आणि मला त्यांनी निक्षून सांगितलं, सावित्री, तू स्वतःसाठी फक्त शिकायचं नाहीयेस, तर या प्रत्येक मुलीसाठी तुला शिकलं पाहिजे. मी माझ्या मनाशी पक्क मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत मी पहिली भारतीय महिला शिक्षिका झाले आणि मुख्याध्यापिका सुद्धा. मी सिंधुताई सपकाळ, तुम्हा सर्वांची माई, अनाथांची मान. काय आहे, काही चुकलं मुकलं तर माफ करा हा बेटा, काही चुकलं माकलं तर माफ करा. भाषण केलं तरच मिळतंय राशन, भाषण केलं तरच मिळतंय राशन. आज तुमच्या या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली म्हणून सांगते. लक्षात ठेवा, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी. घेतला खांदा काढूनी ओळखीच्या माणसाने, घेतला खांदा काढूनी ओळखीच्या माणसाने. आयुष्यात असे खांदा काढून घेणारे बरेच असतात. हो, आयुष्यात असे खांदा काढून घेणारे बरेच असतात, परंतु येणाऱ्या परिस्थितीला डगमगून न जाता पुढे जायला शिकलं पाहिजे. आणि असे जे खांदा काढून घेणारे आहेत त्यांची नोंदही आयुष्यात ठेवली पाहिजे. दुःख कोणाला नसतं रे बाळांनो, दुःख कोणाला नसतं, म्हणून दुःख व्यक्त करत बसू नका. हे दुःख पचवायला शिका, कारण येणारी प्रत्येक पहाट ही तुमचीच आहे, येणारी प्रत्येक पहाट ही तुमचीच आहे. अशा या पहाटेचीच तर वाट पाहत होती ही सिंधुताई, अशा पहाटेचीच तर वाट पाहत होती ही सिंधुताई. अहो काय होतं हो माझ्या वाट्याला, काय तरी पर्वत हलत नाही, त्याचप्रमाणे संकटे किती आली तरी स्वराज्य निष्ठा ढळत नाही. आणि त्याच निष्ठेची जिवंत साक्ष म्हणजे मी, येसुबाई भोसले. परिवारासाठी सिंधुताई सारखं सगळं करू शकतो आणि आपण लकी आहोत की आपले हसबंड आपल्याला सोबत आहेत, ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सपोर्ट करतात. आज आपण आपल्या परिवारासाठी एक डॉक्टर सुद्धा होतो, एक लॉयर सुद्धा होतो. जर त्यांच्या सोबत काही चुकीचं झालं तर आपण त्यांच्या पुढे येऊन एक पोलीस सुद्धा होतो. प्रत्येक गोष्टीच्या आपण त्यांना म्हणजे कशातच आपण कमी नाही पडत. नवदुर्गा म्हणून आपण त्यांच्या सोबत सगळं राहत असतो. अशा
500 मुलांना त्यांनी सांभाळ केला. जो आपण आज 2 मुलात थकतो आहोत तो त्यांनी 1500 मुलांचा सांभाळ केला. 200-250 त्यांना जावई आहेत. असं म्हणजे इतकं मोठं त्यांचा परिवार आहे. आणि त्यांची मुलगी ममता, जी त्या 1500 मुलांना सांभाळायला त्यांना वेळ पाहिजे होता, तो त्यांनी त्या ममताला दगडूशेठ हलवाई गणपती जो पुण्यामध्ये आहे त्या ट्रस्टला त्यांनी ती मुलगी दिली सांभाळायला. आणि मग त्यांनी त्या 1500 मुला-मुलींचा सांभाळ केला. त्यांना डॉक्टर, इंजिनियर बनवलं. आणि इतकं म्हणजे इतका कठीण प्रवास होता त्यांचा. म्हणून मला असं वाटलं की महिला दिनाला त्यांना नक्कीच आपण अभिवादन केलं पाहिजे. थँक्यू. आणि सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झालेच पाहिजेत असा शिवछत्रपतींचा आदेश होता. मग प्रत्यक्ष जरी देव जरी दरवाजाकडे आला तरीही गडाचे दरवाजे उघडले जाऊ नये. इथे देव म्हणजे छत्रपतींना तेव्हा लोक देवाची उपमा देत असत. आपणही अजूनही देवत्वच बहाल केलेलं आहे. ओळखलं का आम्हाला? आम्ही चौंडी गावच्या माणकोजी शिंदेची मुलगी, धनगराची पोट, माळव्याच्या मल्हारराव मोहित्यांची स्नुषा. आम्हाला लोकमाता म्हणतात, कोणी आम्हाला राजमाता म्हणतात, तर कोणी आम्हाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं म्हणतात. होय, आम्ही अहिल्याबाई होळकर आहोत. अहिल्याबाई